नमस्कार, मी डॉक्टर सान्वी जेठवाणी आज महाराष्ट्र सदनमध्ये वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या जे रेशीम संचलनालय आहे, जे नागपूरचं टीम पूर्ण इथं आलेली आहे. खरं तर हे लोकांनी प्रोडक्ट्स आणले, रेशीम कशा पद्धतीने बनतो ही सर्व माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे. मी तृतीयपंथी महामंडळाची उपाध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व तृतीयपंथी बांधवांना महाराष्ट्रातल्या निवेदन करते की आता आपण काही माहिती यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हे अगदी 30 दिवसात करणारा व्यवसाय किंवा 60 दिवसात करणारा व्यवसाय आपल्याला जे की मुनाफा देऊ शकतो, त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतो. तर आपल्यासोबत आहेत या संचलनालयाचे उपसंचालक सन्माननीय डॉक्टर महेंद्र ढवळेजी. हे आपल्याला सांगतील की या रेशीमचं कशा पद्धतीने उत्पादन होतो, या ज्या वॉर्म्स आहेत ते कशा पद्धतीने मदतीला येतात. आणि आपल्याकडे शेतीची जमीन असेल तर नक्की याचा फायदा आपल्याला होईल. सर नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम. आम्ही दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी एक मोठी प्रदर्शनी आयोजित केली होती. त्या ठिकाणी आम्हाला या महाराष्ट्राच्या कमिशनर मॅडम श्वेता सिंगला मॅडम सांगितले की आमच्या ठिकाणी सुद्धा अशी प्रदर्शनी लावा. त्यामुळे आम्हाला 2-3 दिवस या ठिकाणी दिल्लीकरासाठी तसेच महाराष्ट्र सदनमधल्या सगळ्या मान्यवरांकरता आम्हाला काही रेशीमबद्दल सांगायची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे डॉक्टर मॅडमची आमची ओळख झाली. मॅडम, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2 प्रकारचं रेशीम होते. पहिलं ते रेशीम आहे आपल्याकडे टसर रेशीम आहे, म्हणजे आता कीटक दिसते, हा अँथेरिया पेमी अँथेरिया मायलेटा नावाचा कीटक आहे हा. आणि हा येन आणि अर्जुन या 2 वृक्षाचा पाला खाऊन अशा प्रकारचा कोश तयार करतो. अशा प्रकारचा हा कोश तयार करतो. याला टसर कोश म्हणून म्हणतात. टसर कोश निर्मितीमध्ये महाराष्ट्र राज्य हे ट्रॅडिशनल आहे. जवळपास 400 वर्षाच्या अगोदरपासून आपल्याकडं जे गोंड राजे होते यांच्या काळामध्ये यांना राजाश्रय भेटला. 2 प्रकारचं रेशीम होते. त्यामध्ये टसर सेरिकल्चर, ज्याला टसर कोश म्हणतो आपण, ते टसर कोश निर्मिती भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यामध्ये होते. यामध्ये पर्टिक्युलरली ढिवर समाजाचे लोक जे मच्छी व्यवसाय करता करता हा रेशीम उद्योगसुद्धा करतात. आणि हा बघा, ही जी कोश निर्माण झाला आहे, हा कोश आहे या अळीनं बनवलेला. या अळीचं नाव काय आहे? अँथेरिया मायलेटा, अँथेरिया पेमी, 2 प्रकारच्या कीटक असतात याच्यामध्ये. आणि हे अर्जुनाच्या झाडाचा पाला खाऊन, अर्जुन ज्याला म्हणतो आपण, अर्जुन आणि ऐन वृक्ष या 2 झाडाचा पाला याचं मुख्य अन्न आहे. आणि आपल्या विदर्भ राज्यामध्ये जवळपास याची 18,000 हेक्टरपर्यंत आपल्याकडं या झाडांची संख्या आपल्याकडं हेक्टरवर आपलं प्लांटेशन झालेलं आहे. आणि दुसरा प्रकारचा जो रेशीम आहे तो रेशीम आपल्याकडं जो मलबेरी रेशीम म्हणतो आपण याला, ही तुती रेशीम म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फार फेमस आहे. आणि या तुती रेशमाचं वैशिष्ट्य, हा जो कीटक आहे, बॉम्बेक्स मोरी म्हणतो आपण याला, ह्या बॉम्बेक्स मोरीपासून आपल्याला अशा प्रकारचा कोश तयार होतो. अशा प्रकारचा कोश तयार होतो याच्यापासून. आणि ह्या कोशाची जे आपली शेती जे आहे 1 एकरपासून तर 5 एकरपर्यंत शेतकरी करतात आहे. या कोशाची विक्रीसुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बीडमध्ये होते, जालनामध्ये होते, बारामतीमध्ये होते आणि सोलापूर येथे खूप मोठं मार्केट आता उपलब्ध झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी उत्पादन होते त्याच ठिकाणी विक्री व्यवस्था शासनाने निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय सुनेत्रा पवार साहेब मॅडम यांचं सर्वांचंच लक्ष रेशीम शेतीकडे आहे. आणि त्यामध्ये आपल्या बारामतीमध्ये एक चांगलं मार्केट तयार होऊन आलं आणि सोलापूर आणि जालन्यामध्ये याची मार्केट बांधून ठेवलेलं आहे. हे मान्यवरांची भेट भेटल्यानंतर आपण उद्घाटन करूया. या शेतीमध्ये वैशिष्ट्य झालं, ही अपारंपरिक शेती आहे. या ठिकाणी तुम्हाला किडे जगवायचं शिकायचं आहे. आणि किडे कसे जगवायचे, रेशीम किडे कसे जगवायचे याचं प्रशिक्षण हा रेशीम विभाग देतो आहे. आणि यामध्ये सोबतच आम्ही मॅडम बघा एक व्हिजन शेतकऱ्याला देतो आम्ही, या काडीपासून तर माडी बांधायची. आणि हे व्हिजन, हे स्लोगन जे ठरवलं आहे, ही जर काडी शेतामध्ये लावली तर तुम्हाला 15 वर्ष दुसरं कुठलंच पीक लावायची गरज नाही, पेरणी करायची गरज नाही आहे. म्हणजेच जो आपला ट्रॅडिशनलमधला वायतेवा आणि पेरतेवा कन्सेप्ट आहे त्याला छेद दिला आहे. म्हणजे यावर्षी आमचं बियाणंच निघालं नाही, उगवलंच नाही, काही तक्रार करायची गरज नाही आहे. एकदा ही काडी लावायची, यापासून झाड तयार होईल आणि हे झाड तुम्हाला 15 वर्ष काय देणार, उत्पन्न देणार. किती देणार? 30,000पासून तर 3 लाखापर्यंत. आणि हे उत्पन्न माझा पगार व्हायला 30 दिवस लागते, आमचा शेतकरी 22 दिवसामध्ये करतो. आम्ही बदल काय स्वीकारला आहे तर आम्ही हे असे कीटक
विकणारे लोक निर्माण केले आहेत. या विकणाऱ्याचा बिझनेस आहे आणि या बिझनेसमुळे दुसरा जो शेतकरी आहे आमचा, त्यांचं जे मेन हर्डल होतं, जे ऑब्स्टॅकल होतं, त्याला ते कमी झालं आहे. म्हणजे त्याला फक्त 14 दिवस या किड्यांना हा कुस्तीचा पाला खाऊ घाला. किती दिवस? 14 दिवस. आणि 4 ते 5 दिवस त्याला असं कंट्रोलिंग व्यवस्थेमध्ये ठेवायचं आहे आणि 6व्या दिवशी याची हार्वेस्टिंग करायची आहे. म्हणजे 22व्या दिवशी एक कोष मार्केटला निघाला आहे. आणि या कोशाचा महाराष्ट्र राज्यामधला दर आजच्या घडीचा 850 रुपये किलोपर्यंत हा विकून राहिला आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये असा कोणताच माल नाही आहे की त्याची किंमत 850 रुपये किलो आहे. कोणताच माल नाही आहे याच्यामध्ये. म्हणून शेतकरी बंधूंनी हा रेशीम उद्योग हा उद्योग म्हणून स्वीकारायचा आहे, स्कीम म्हणून स्वीकारायचा नाही आहे. जर स्कीम म्हणून स्वीकारलं तर मॅडम तो उद्योग होऊ शकत नाही. इथे बघा, हा रेशीम उद्योग करताना अशा प्रकारचं कीटक संगोपन गृह शेतकऱ्याकडे बांधावं लागतं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2 योजना आपण प्रामुख्याने राबवतो आहे. त्यामध्ये VBG रामजी, जिला पूर्वी मनरेगा म्हणायचे, आता VBG रामजी नावाचं नामांतर झालेलं आहे. त्यानंतर दुसरी आहे सिल्क समग्र 2. ही केंद्र शासनाची योजना आहे. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला अशा प्रकारचं आपण कीटक संगोपन बाळगण्याकरता आपण अनुदान उपलब्ध करून देतो. कारण यापासून जेव्हा आपण अजून कसं कोश आहे, त्या कोशापासून धागा निर्मिती करण्याकरता ही मशीन बुनियादी नावाची मशीन आहे. ही बुनियादी नावाची मशीन आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी नुसता कोश उत्पादन करून थांबायचं नाही आहे, तर हा धागासुद्धा त्यांनी काढायचा आहे आणि हा धागा काढण्याची विक्रीसुद्धा करायची आहे. अशा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं आपण शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याचं काम करून राहिलो. आणि हे बघा, त्याच्यामध्ये अजून आपण एक डिझाईन केलं आहे की टाकाऊपासून टिकाऊ. म्हणजे बघा, वेस्टपासून वेल्थ कशी तयार करायची आहे. हा हार आहे, हा हार आहे बघा. हा पुण्यावरून प्राजक्ता बाबरी या नावाच्या मुलींनी तयार केलेला आहे. क्वालिफाईड मुलगी आहे. आणि अशा प्रकारे जर हार तयार केला तर एखाद्या विवाह प्रसंगामध्ये आपण देवाला, या ठिकाणी आपण गणपतीला सुद्धा आपण अर्पण केलेलं आहे. म्हणजे लग्नामध्ये ट्रेंड बदलला आहे. आता लग्नामध्ये लोक कोटी रुपये खर्च करून आले, 1000 रुपये खर्च करून आले, परंतु हार हा एक दिवसही टिकत नाही. आमच्या जवळला मॅडम हा हार जर घेतला तर लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करू शकाल, 50वा करू शकाल. म्हणजे तुमच्या लग्नाची ओळख जे सिल्क साडी पैठणी असते, तर आमचा हारसुद्धा तुमच्या लग्नाला 25 वर्ष 50 वर्ष तुमची ॲनिव्हर्सरी साजरी करण्याकरता तुमच्या साक्षीने राहील. म्हणून आता ट्रेंड बदलला आहे. रेशीमपासून इथे साडी निर्मिती होत नाही, हारसुद्धा होईल, बुकेसुद्धा तयार होईल. आणि गावखेड्यातल्या आमच्या महिला भगिनी या वाया गेलेल्या कोशापासून 1-2 किलो कोश शेतकऱ्याला वाया जातं. परंतु अशा प्रकारे जर त्यांना स्किल आम्ही दिला आणि स्वीकारला तर हा आपला उद्योग होऊ शकते. मोठ्या मोठ्या मॉलमध्ये सुद्धा हे हार आपण विक्रीला उपलब्ध करू शकतो. आज आपण बघितलं अशा सगळ्या पद्धतीनं रेशीम कसा तयार होतो. आणि रेशीम संचलनालय फक्त सबसिडीज न देता ट्रेनिंग, उद्योजक बनवणं, त्यासोबतच शेतकऱ्याचं उत्पादन वाढणं आणि 15 वर्षापर्यंत शेतकऱ्याला कुठलंही टेन्शन नाही. अर्थातच मला असं वाटते की माझ्या सर्व महिलांनी, तृतीयपंथीयांनी किंवा कोणी असेल जे काम करू इच्छितात त्यांनी याचा लाभ घ्यावा. रेशीम संचालनालयाच्या ज्या काही अधिकृत वेबसाईट, पोर्टल किंवा ऑफिसेस असतील तिथं भेट द्यावी आणि याची माहिती जाणून घ्यावी. आणि आपणही नक्की रेशीम उत्पादनमध्ये काय काम करू शकतो त्यासाठी आपण तत्पर राहावं. धन्यवाद सर, तुमचा आपण वेळ दिला आणि रेशीमबद्दलची सर्व माहिती जाणून घेतली, त्याबद्दल आम्ही रेशीम क्षेत्रावरती आपलं स्वागत करतो. धन्यवाद. नक्कीच आमचं रेशीम वाढवण्यात आपली मदत होईल. थँक्यू.